लुक्का सुक्का सर्व तयारीत आले ना तुम्ही? आज त्या बबनाले धडा शिकवायचा आहे आपल्याला. त्या भोसूरच्या पुऱ्या गावासमोर माली बेइज्जती केलेली आहे. आता त्याला दाखवतो उत्तमरावचा हिसका कसा असते ते. अरे सरकार तुम्ही टेन्शन नका घेऊ ना. तुम्हाला काय सांगितलं मी? एकदा म्हणलं ज्या कामाला आपण हो म्हटलं ते काम म्हटलं आपण करतोच ना. ते बबना राव का म्हणलं तिकडे कोणी 30 मार खा राव ना म्हणलं 30 मार खा. एकदा म्हणलं धडा शिकवायचा आम्ही ठरवलं की म्हणलं त्याला धडा शिकूनच राहतो ना आम्ही. कायच करावं राजा, तुम्हाला म्हणलं आमच्यावर भरोसा नाही आहे का? जरासाही नाही. ती भराई नाही ना. अरे तुमच्यावर लेका भरोसा करायला पुरतं का लेका भोपाळ सुटे हो? अकल ना मकल म्हणलं लेका तुम्हाला कोणत्या गोष्टीचं हद नाही बे. कोणत्या गोष्टीचं हद नाही म्हणलं लेका. अबे कोणतंही काम सांगितलं म्हणलं लेका निरा काम बायकून ठेवता ना तुम्ही. निरा काम बायकून माणसं आणाले का तुम्ही भोपाळ सुटे हो लेका. निरा अंगाने वाढले म्हणलं तुम्ही. अकल तर तुम्हाला कवडीची नाही, कवडीची अकल नाही ना. हर गोष्ट म्हणलं लेका तुम्हाला दादा खेपले का सांगा लागते. मागं म्हणलं मी ते काम दिलं होतं, राहिलं म्हणलं काम करायचं निकाल काम लेका बायकून ठेवलं ना तुम्ही. अरे बाबा निरा झोळा लायकी द्या म्हणलं तुम्ही. तसं नाही सरकार, मागची पार्टी जरा म्हणलं मालदार होती ना, अंजानदार पार्टी होती ना. त्यानं म्हणलं आम्हाला एवढं कुत्र्यासारखं मारलं राजा. तुम्ही म्हणलं आम्हाला पाल तरी आले का दवाखान्यात नाही? पाहिले तरी आले का म्हणलं? नाही तुम्हाला पाल येतो आणि मी भोकात जातो ना. जेलात जातो म्हणलं मी. अबे भोपाळ सुते हो, मी तुम्हाला किती सांगितलेलं का हो की समजा असे कांडे गिंडे झाला म्हणलं मला नाव घेत नका जाऊ. अबे तुमच्या हाताला का म्हणलं का पोटाला भाकर देऊ लागलो ना मी. अशात मी म्हणलं मालकाचं नाव नसतं घेत नाले का. अबे काय गुंडे बनसाले का तुम्ही? काय गुंडे बनसान म्हणलं? सरकार मागचा प्लॅन म्हणलं या लुक्काच्या फेल झालता म्हणलं. हो हिला जरासं म्हणलं आरामशीर बोलता नाही येत ना. अरे बापा तिथं म्हणलं निकाल लोक बसून होते आणि पादला नाही. हे पादला ना म्हणलं जोऱ्यानं. हिला सांगायचं आम्ही कमी खाय बरं हे ऐकलाच नाही. मग तुम्ही सांगा आता पादल्यावर म्हणलं त्याला आवाज जाणार नाही का? मग धरला आम्हाला ते ना. धरलं ना एवढं मारलं माणसानं कुत्र्यासारखं. सांगा माया हे बा निकाल जांभाळ किमळ म्हणलं हे बा निकालच फोडून टाकलं होतं ना. लोकाले का कसा माणूस आहे का तू? तुला का डोकं आहे का नाही म्हणलं? या कानात म्हणलं हे पा मला कोणता हलगर्जीपणा पाहिजे नाही म्हणलं. या कानात का म्हणलं मला नाव आलं हे बा बाबू गावात आहे ना म्हणलं मला मुश्किल आहे. काऊन का म्हणलं सरपंच त्याच्याकडून आले का? हो भोपाळ सुते हो. यातनी मला नाव आलं की म्हणलं तुम्हाला उभ्याना चिरतोच म्हणलं मी. हे बा मस्त आहे बा शांततेत काम करायचं. पहिले म्हणलं त्याच्या फार्म हाऊसवर जा आणि त्याचा निकाल कळबा पेटून द्या. मग म्हणलं त्याला तिकडे फोन करून समजा कोणाला मी सांगून द्याच लावतो आणि मग तिला म्हणलं घरात घुसा आणि त्याच्या घराला आग लावून द्या. जाऊ द्या भोकात तिकडं असा बरबाद करून टाका ना मायची खटखट. डबल म्हणलं उत्तमराव संग पंग घ्यायचा विचार नाही केला पाहिजे भोसुडच्यानं. तुम्ही बिंदास राहा सरकार. हे लुक्का आहे तोपर्यंत तुमचा कोणताच प्लॅन फसत नाही. मारू का भुक्की? मारू का म्हणलं भुक्की नाकावर? मोठाला का मोठेपणा करू लागला. हे लुक्का असला प्लॅन फेल होत नाही, हे होत नाही ते होत नाही का? कोणतं काम केलं होतं? एक तरी काम का म्हणलं तुम्हाला धडाच ऐकायला का? निरा म्हणलं तुम्हाला फुकटचा पैसा द्यायला लागते ना. निरा खाले का डवळीचे दुश्मन का हो भोसुडचे हो. फक्त या कामात नाही तुम्ही जरा म्हणजे गडबड करतच म्हणलं. अबे नाही म्हणलं तुमच्या टांगा तोडल्या देबा नावाचा उत्तमरावच नाही ना. सरकार माझ्यापाशी एक आयडिया आहे म्हणलं. पहिले काय करतो आम्ही त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन नाही का त्याचा कळबा पेटून देतो. हो आणि मग समजा त्याला कोणाला तरी फोन करून सांगायला होतो त्या फार्म हाऊस आग लागली म्हणून आहे ना. मग ते वावरात नाही. मग जातो म्हणलं त्याच्या घरी आणि त्याचा मग घराला आग लावून देतो. कसा वाटला प्लॅन आपला? सुक्का कानात भेंड गेले का तुला? कानात म्हणलं भेंड गेले का? अबे भोपाळ सुद्धा मी तुला हे सांगितलं ना. अरे खा बाबा खरंच रे बा. अबे काम करसान ना. काम म्हणलं होय ना तुमच्याकडून. नाही तर बसले का मोठमोठ्या म्हणलं गोष्टी करता आणि मला अटकून देता ना. भोपाळ सुटायला का? अबे मी तुला हे सांगितलं ना. तर कोणता मला का नवीन प्लॅन सांगितला का? एक प्लॅन आहे 2 प्लॅन आहे म्हणू लागला आले का? आणि माहीत कशात म्हणलं मला घासू लागला का? अबे लेका ती ह्या बहीणचा साया आले का? अकल मकल आहे का नाही? लेको जरा म्हणलं डोक्याचा वापर करत जाणार का? देवा परमेश्वरा, अरे का मात नशिबात नाही असे माणसं दिले का बारे? अरे येईल त्याच्या डोकं जरासही नाही ना. आणि हो भोपाळ सुटे हो तुमचे म्हणलं ते बुलेट घेऊन जाऊ नका लेका. डग 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 पुरे आवाज गावात म्हणलं आवाज करते ना ते. अबे चोरीचे काम असल्यावर म्हणलं पाय एखादी शांत गाडी घेऊन जायची ना. मस्त शांतवाली गाडी घेऊन जा. आणि हो गाडी म्हणलं वावराच्या लेवलीकडे ठेवायची. हो इतक्या दूर म्हणलं गाडी न्यायची नाही तर बस. अरे नाही जात सरकार, तेवढं डोकं आहे ना आम्हाला. बुलेट घेऊन नाही जात ना. याची म्हणलं सुट्ट्याची स्प्लेंडर आहे ना ती गाडी घेऊन चाललं म्हणलं आम्ही. हो हिरो का होंडा. सरकार एक चांगली खबर आहे सरकार. बोल कवट्या सांग लवकर सांग चांगली खबर लेखा. कान तरसले म्हणलं चांगली खबर ऐकाले. सांग बरं लवकर. बबल्या म्हणलं फार्म हाऊसहून आताच घरी गेला. हे म्हणलं चांगला त्या फार्म हाऊसवर जात. तर मी म्हणतो या दोघांना मला पाठवून द्या आता फार्म हाऊसवर त्याच्या. अरे वा 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 कवट्या बढिया मस्त एक नंबर काम केलं म्हणलं बाबू. जशी म्हणलं बा योग्य वेळेत खबर देईल ना तो बढिया मस्त असाच काम करत राहिले का? तुला लय वर घेऊन जातो म्हणलं मी. हो तर काय सरकार तुमची मेहरबानी आहे सरकार. चला रंगा बिल्ला निघा बरं तुम्ही इथून लवकर. हो शॉर्टकट म्हणलं त्याच्या फार्म हाऊसवर जा आणि तेवढी म्हणलं कळब्याला आग लावून द्या आणि या म्हणलं पटकन या. हो आणखी माझ्या घराकडे लागते बरं. सरकार रंगा बिल्ला नाही म्हणला लुक्का सुक्का.
अबे भोपाय सुत्या लुक्का राव का सुक्का राव हा कामाशी मतलब ना हा पैसा घे हा आणि काम कर नावात काय ठेवलं बे चला या बरं निघा डोकं खाऊ नका म्हणलं ठीक आहे येतो सरकार. अरे जाणं का निघणं लवकर अरे का हो बबनराव झोपलं नाही म्हणलं आणखी. अरे कायची झोप येते राजा गणेशराव. आता आलो म्हणलं वावरातून फार्म हाऊसवर गेलतो म्हणलं मला तिथं ते कडबा गिळबा आहे म्हणलं आपला ठेवून म्हणलं न जाणार राजा ते उत्तमरावचे माणसं म्हणलं येऊन त्याला पेटून द्यायचं काय सांगता येतं का. हा अरे ते तिघ जण म्हणलं मला आपलं नाही का ते आलते ना आपल्या घरी त्याच्या सांगणं म्हणलं जरा मला डाऊट येत आहे बा आपलं याच्यावर उत्तमवर त्याच्यानं म्हणलं जरा सतर्क राहतो मी. पा मग गणेशराव असं आहे मग आता तुम्ही मला सांगा एवढं भिवून म्हणलं चालतं का राजा. अरे मला सांगा उत्तमराव का वाघ होय का म्हणलं उत्तमराव. अरे खाते का राजा ते त्याला म्हणलं धमक्या द्यायच्या आपण आपले माणसं पाठवायची काही त्यात हे आहे का. असं जर भेटतो म्हणलं तर राजा आपल्याला आज न उद्या कोणी येऊन म्हणलं दाबून देईन ना आपल्याला. अबे मुकाबे झिपऱ्या समजे ना हुमदेले का भोपाय सुद्याले कुकडे बोलू लागला. अबे अशा लोकांचा म्हणलं काही भरोसा नसते ना. आता गेम करतो म्हणलं म्हणजे नेमकं काय करते आपल्याला माहित आहे का. हा त्याचा जर प्लॅन असं मला समजा आपला बबनरावले मारायचा मग काय करतो म्हणलं मला सांग ना. अबे त्यासाठी मी तर म्हणतो हे पा टन म्हणलं पोलीस स्टेशन मध्ये चला आणि त्याच्या नावाचा एकदा तरी म्हणलं रिपोर्ट देऊन द्या. हो मला ऐकसान तर बरं हो नाही ऐकसान तर बा भोकाचा तिकडे मग मला काही नाही करायला लागत. बापा मारते असा कसा मारते का मुंग नाही लागली का माराले हा काय का म्हणलं का घरचा आहे का म्हणलं राजकारण यायचे माराले हा ना हे तर बाबा तुम्ही तर जास्तच बोलू लागले. अरे मारायला म्हणलं लय ठण पाहिजे म्हणलं लक्ष्मण राव हा या म्हणलं पहिले त्याला वाघाचा सामना करायला लागेल. हा ते कुठं म्हणलं ते बबनरावला हात लावती हा मजाकची गोष्ट आहे का. अरे बा मी हाव ना तोपर्यंत म्हणलं बबन मामाच्या अंगाने हे धक्का लागू देत नाही ना. झिपऱ्या जरा मुका बसना झिपऱ्या गोष्टी तर म्हणलं भल्ला मोठा करू लागला बे. हा अबे 7 वाजले गेले का म्हणलं मुताले नाही येत ना बाहेर तू बाहेर म्हणलं मुताले नाही येत ना मोठा सांगू लागला लेका लगे या वाघाले सामोरे जावं लागते हे करावं लागते ते करावं लागते. हा जरासं म्हणलं शांत बसणं मोठ्या माणसाले म्हणलं त्याच्या पद्धतीनं जरा काम करू दे ना का म्हणलं जरा टॉयलेट बडबड लावशील का म्हणलं बडबड झालं पसरला का म्हणतात मी हा नाही झालं सेम मी बोललेलं आहे ना. हा अबे तुला तर म्हणते हे बा कोणाचं वर्षच बोलले का सैनच नाही होत ना. हा अबे तो आला कोण म्हणलं भाजला बाबा नाही म्हणलं होत तर म्हणलं मला तर करू दे मला पद्धतीनं करू दे ना. हा ऐका म्हणलं उत्तमराव माल एकदा तरी म्हणलं हे पा त्या उत्तमरावचा नावचा म्हणलं रिपोर्ट देऊन टाका ना. म्हणजे कसं होते का समजा सर्वात पहिले जर आपला रिपोर्ट जर गेला तर म्हणलं ते केस आपल्याकडून जायचं ना. मग आपल्या पार्टीत म्हणलं ते केसचा फैसला याचा मला जास्त चान्सेस असतात ना. त्याच्यानं म्हणून लागलो एखादा रिपोर्ट देऊन द्यायचा पाहिजे यायचं ना भाऊ सोडचं. आणि त्याला का भ्याच आहे का कोर्ट का दिले मला का भ्याच आहे का बघा कमजोर आहे का आपण घरचे. हा म्हणजे हे कसं आहे की समजा हल्ली मारली म्हणलं येत नसते हो असे आहेत ना म्हणजे जरा उशीर नाही करतात म्हणलं आपल्याला बरं. बापा लक्ष्मणराव रिपोर्ट द्यायची तर म्हणलं माझी इच्छा आहे ना पण ते मला असं वाटतं बघा की समजा आपण रिपोर्ट द्याव त्या उत्तमरावच्या मनात काहीच नसाव ना. त्याच्यानं म्हणलं मला असं वाटतं की बा समजा काय संबंध खराब करायचे बा जरा अशा बोलल्या पाहिजे समजा म्हणलं आपण संबंध खराब करत फिरतो तर म्हणलं मग आपण गावात मग सुद्धा कोणा सुधाराव बा असं म्हणू लागलो म्हणलं मी. बबनराव एका हिशोबानं म्हणलं हे बा तुमचं हे बरोबर आहे पण म्हणलं हे बा रिक्स घेता नाही येत बरं. काहून का उत्तमराव कसं आहे मला हे तुम्हालाही माहित आहे आणि मला हे बा पुऱ्या गावालाच माहित आहे. हो आणि त्याच्या म्हणलं ते 2 चमचे सुक्का आणि लुक्का हा त्याला अकला आहे का एकदा म्हणलं त्याला दारून गांजा पाजून दिला तर मग ते काही करतात ना. अरे बा त्याला डोक्षे नाहीत ना ते म्हणलं कोणाला मारून टाकायला मागं पुढे नाही पहा मग आता असे आहेत म्हणलं आपल्याला रिक्षा घ्यायला परवडते का म्हणलं. कसं आहे बबनराव एखादा म्हणलं प्रॉपर्टीचं नुकसान झालं तर काही वाटणार नाही. कळबा फळबाजा म्हणलं समजा त्यानं पेटून दिला तर म्हणलं तरी काही वाटणार नाही ना. कळबा काय भोसूरचा म्हणलं इकत घेऊ पण मी म्हणतो त्यानं तुमच्यावर जर समजा हल्ला केला तर मग काय करता बा मग कर सांग काय. हा आता म्हणलं हे 24 तास म्हणलं आता माणसं हे म्हणलं तुमच्या संग राहतील का म्हणलं त्याच्यानं समजा आता एक तर म्हणलं तुमच्या घरात कोण नाही राहिले. हो आता समजा म्हणलं वहिनी तुम्ही दोघंच जण आहे की नाही. आता हे जीपर्यंत समजा आता काय म्हणता आपले झोल्या हे तर म्हणलं काही ना काही घरी जातीलच ना. मग तुम्ही राहिलं कोण दोघं नवरा बायको मग रात्यांदा समजा म्हणलं त्यानं हल्ला केला तर मग काय करायचं बा. याच्यानं म्हणलं मी तुम्हाला सांगत आहो की एखादा रिपोर्ट देऊन ठेवून द्या आणि सांगायचं म्हणा मला या माणसापासून जीवाचा धोका आहे आणि मला म्हणा पोलीसचं प्रोटेक्शन पाहिजे म्हणा. हा असं म्हणून द्यायचं. हा म्हणजे ते जास्त केअर घेतात मग नाही तर मग ते लोक केअर घेत नाहीत बरं. बबनराव अरे हो बबनराव अरे चा बहीण आपले पक्या काय होय बे काऊन मला तयार करू लागला काय काऊन दम टाकू लागला काय झालं म्हणलं. हा आपलं हे भिला का तू कायले म्हणलं भिला का तू. अरे बापा बबनराव काय सांगू म्हणलं ते त्या दिवशी म्हणलं आम्ही 2 माणसं पाहिलं होतं ना. अरे बाबा त्याला म्हणलं मी तुमच्या फार्म हाऊसच्या तिकडं जाताना पाहिलं ना बा त्याच्या हाती मला ते मसाला आणि काय बाबा म्हणजे कोयता घेतं म्हणलं मला दिसला मला तर वाटलं बा 100% तुम्हाला ये ना तुमचा गेम केला म्हणलं भाऊ. मी आता म्हणलं पहिले म्हणलं बा बबनरावच्या म्हणलं घरी जाऊन पाहतो बबनराव आहे का नाही तर बस बा म्हणजे असं म्हणजे जीवाला म्हणलं तुम्हाला घरी पाहिलं तर तिकडे जाऊ नका म्हणलं. हो तुमच्या म्हणलं तिकडे वावराकडे जाऊ नका राजा खाऊन का म्हणलं बा ते 2 माणसं तिकडेच गेलेत ते म्हणलं तुम्हाला 100% आज त्याचा म्हणलं मारून टाकायचा प्लॅन आहे बा काही म्हणा तुम्ही काही म्हणा म्हणलं.
अरे तुझ्या मायाची खटखट या लुका सुक्काच्या येईले आता हात दाखवाच लागते. नाही येईल हात दाखवाच लागते ना. चल पक्या चला बरं मला सांगा निकाल झाला म्हणलं आपल्या फार्म हाऊस होतो. चला अबे आज म्हणलं हे पाहिजे येईल नाही कुत्र्यासारखं मारलं ना तुला का नावाचा बबण्या नाही बबण्याच नाही ना. चला या बरं मला माग. नाही हो उखंडराव गावात राजा भांडणाचा परमान लयच वाढलं म्हणलं. आपलं गावात आहे बा राहण्याला एक राहिलं नाही म्हणलं. तुम्ही काही म्हणा ना हो हे गाव नाही म्हणलं जंगल झालं ना बा. जसे का म्हणलं एकमेकाची म्हणलं शिकार करायच्याच मागा लागले तर हे येत संघ भांडे ते तेच संघ भांडे. आता म्हणलं हे बबण्याचं आपलं हे उत्तमरावचं पाहून द्या ना. अरे बा मी म्हणतो एवढा लंबा खेचायचं काय काम आहे राजा. दोन गोष्टी जर म्हणला एवढा भांडण करतो तर म्हणलं मग काही पास लागत नाही काही पास लागत नाही ना. म्हणजे हे येईल जरा समजायला पाहिजे. एका गावात राहा लागते बा तोंड पडते तर म्हणलं गावात कसं राहा लागन. आता काय करतं आपल्या हातचं आहे का म्हणलं. येईले समजायले नाही पाहिजे का. कोर्ट कचेरी म्हणलं येईले असं मजाकच वाटू लागलं. जेव्हा म्हणलं याचा जांगळ बुत्ता होईल तेव्हा समजा येईले तेव्हा समजा ना. पैसा पाणी म्हणलं जेव्हा हातचा निघून जाईल तेव्हा म्हणलं यायच्या लक्षात नाही येईन की आपण लय गलत केलं बा. अरे मी म्हणतो बा आहे बा या सरकारनं म्हणलं गावागावातनी तंटामुक्ती हे अध्यक्ष काऊन ठेवलेला आहे की बा गावातला वाद तुम्ही गावात नाही मिटवा. काऊन का म्हणलं आपल्याला पोट भरायलाच तर म्हणलं पैसा नाही आहे तर कोर्ट कचेरीनं म्हणलं किती पैसा लावसान बा आहे ना याच्यासाठी आहे ते. पण हे यायच्या लक्षात नाही येते का. दोन पैसे कमावले की म्हणलं हे करतात मग उत याचा उते पण याच्या अंगावर लागला ना. बाकी दुसरा काय आहे तर आमच्या टायमात नव्हते बा एवढे भांडणं. आम्ही तर हे पहा म्हणलं रामराम केल्याशिवाय कोणाला बोलू नाही राजा. बोलू नाही म्हणलं हो पहिले रामराम करत जा आणि मग म्हणलं बोलत जा. एकमेकाले साथ देणं म्हणलं हो कोणाच्या घरचं समजा म्हणजे काय कोणतं कामही करून देतो बापा. आणि काय म्हणते ते किती मदत करतो म्हणलं आम्ही लोकांनी हो. आमच्या टायमात एवढे भांडण हे पा नव्हतेच ना. मस्त कीर्तन हे ते म्हणलं आम्ही काय नाही करत जाऊ. आता तर भोसुडचं काय म्हणते ना जरा असं म्हणलं हजर नाही कोणाला भोसुडचे आले. काही पाहिले की भांडणं याचा वाद त्याचा वाद याच्याविषयी काळ्या कर त्याच्याविषयी काळ्या कर. या राजकारणाच्या म्हणलं हे पहा लय भयकला ना काम बघलं ना. आणि या मोबाईलच्या ना ते म्हणलं कोणतं ते काय होतं ते आहे ना कोणतं ते गरम ते काहीतरी पाहतात बाबा मोबाईलवर म्हणलं तसंच वागते ना. आणि सांगा काही लाज आहे का म्हणलं असं जगण्यात नाही रे बबन्या. म्हणलं आपलं हे उत्तमरावचं बबनरावचं म्हणलं आणखी निपटलंच नाही का म्हणलं. हे निपटते का ते आपल्या काय माणसं कोणते म्हटले का यायले मला जरासा तरी सुतर आहे का. सुतर नाही ना यायले. हो पण येईल समजायला पाहिजे ना. यायच्या ज्यानं म्हणलं गावातलं निकाल वातावरण का खराब होऊ लागलं ना. लहान लेकराव म्हणलं का कोणते संस्कार पडू लागले निरा भांडणाचे ना. आणि हे म्हणलं काय बाबा लहान लेकर म्हणलं डीजे सांगणं काय ते का बाबा दारवा पिणं काय गांजा पिणं काय लय वाढलं ना प्रमाण गावातलं. गाव म्हणलं हे राहिना ऐकलं का झालंच नाही म्हणलं. आता हिम्मतराव काय करता काही गोष्टी म्हणलं आपल्या हातात नसते ना हो. जसं आता घडते म्हणलं त्याच्या घडू द्या लागते है ना. आता निकाल जर गोष्टी म्हणलं आपल्या हातात नाही असतं तर म्हणलं आपण असं होऊ दिलं असतं का. असं असतं ना ते है ना. आता कोणाला म्हणलं समजावून सांगता बाबा ते म्हणलं सरपंचाला समजायला पाहिजे. सरपंच तुम्हाला माहित नाही का आपला कसा आहे तर. सरपंचाला कुठं समजते का निरा खी दात काढायचं सांगा म्हणलं त्याला. सरपंच गेला म्हणलं आपला हसण्यात नाही हो ते काही नाही म्हणलं बाबू आम्हाला माहित आहे आता ते तुम्हालाच पटला म्हणलं ते सरपंच. अरे बापा आम्ही किती लोकांना समजावून सांगितलं होतं अरे या भोपा सुद्धा मतदान देऊ नका रे लोक ऐकलेच नाही चांगला माणूस आहे म्हणे बाबा त्याला पैशाची गरज नाही अरमान कामं करा म्हणे गावाचे. म्हणलं द्या आता घ्या म्हणलं गावात शांतता आहे का. गावात म्हणलं जराशी तरी शांतता आहे का दिसते का तुम्हाला. हो आता ते आहे म्हणा. बरं चला जाऊ द्या सरपंच घराकडे जायला लागतं म्हणलं. फोन आलता सरपंचाचा काहीतरी बोलायचं आहे म्हणे बा. होईची मला आलता फोन. आता चाल ना मग येऊ ना जाऊ. आता जाच लागेल ना. फोन केला म्हणलं मग जाच लागेल ना. का 12-12:30 म्हणलं वाजू लागले सांगले का ऐन म्हणलं येईल झोपाच्या टायमावर मीटिंग का सुचतेत का. हे तर राजा सांग काय करतं. जाऊ द्या चला. पक्या सध्या तर कोणीच नाही म्हणलं इथं. भोसूरचे याची असेल म्हणलं का ते आपण इकडून आलो का शिवाळी ना तिला का म्हणलं रोड येऊ लागलं का गाडीनं हो. पण हे पा तो म्हणलं तिला इकडे येताना पाहिलं होतं ना. येते किती म्हणलं ते इकडेच पण हो तू काही म्हणणं येते किती इकडेच म्हणलं ते. अरे येते म्हणजे येतेच ना ते शिकवलेलं आहेत ना ते कुत्रे म्हणलं चिवाळलेले आहेत ना. ते कुत्रे मला डसते ना ते. अरे मी तर म्हणतो बा 100% येते बा एक म्हणलं बासा घ्या आणि तो म्हणलं बा गाडी मागे लपून राहणार पाहा ना ते येतात का नाही मला माहित आहे ना. तेच म्हणलं मला निकाल अंदाज आहे ना. बबनराव त्याची म्हणलं राजा आपल्याला जराची वाट पास लागन. आज म्हणलं त्याला रंगे हात पकडा जाय ना. मी तर म्हणतोय पहा आज उत्तमरावचा पर्दा फाश करून टाकायचा. त्या दोघाला एवढा झोळाचं मग तर नाव सांगतील ना त्याला कोणा पाठवलं तर. मग घ्यायचं त्या उत्तमरावले पुऱ्या गावासमोर एवढा माळाचा ना कुत्र्यासारखं म्हणजे डबल कोणाच्या वाटीने गेला पाहिजे ना ते. मला त्या सुका लोकांनी त्याला मला एवढं झोळाचं काम नाही. 2 झोळबाचं नाव सांगते ती. अरे कच्चे गुडचे चेले आहेत ना ते काहीतरी आहे त्या टाकावरचे वगारू. ते म्हणले संध्याकाळचं काम करतात ते काम का छाती ठोकून करतात का.
अरे मग मला भीत काम करते ते हो म्हणजे मित्र माणसं आहेत ना ते. बरं काय म्हणतो बबनराव कसं करायचं मग काही हो म्हणजे सांगा ना काही 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 तर म्हणलं बोला लागेल ना म्हणजे त्याची वाट पाहता का मला समजा चालता घराकडे चालता का काय राजू गणेशराव म्हणलं आता त्याची वाट पास लागेल ना एक डावचं म्हणलं त्याला आता झाबू द्यास लागेल ना हो त्याशिवाय म्हणलं जमणार आहे का नाही हे म्हणलं आपल्या डोक्यावर बसायचे ना आपल्या म्हणलं डोक्यावर बसायचे आहेत ना. नाही होत द्या एकदा म्हणलं होत द्या ना एकदा यायच्या पोटऱ्या म्हणलं अशा झोडाच्या तेव्हा समजा ना त्याले डबल म्हणलं इकडे वावरात नाही त्यानं असं हात टाकलाच नाही पाहिजे ना डबल हात नाही टाकला पाहिजे त्यानं. हे पहा मला म्हणलं काय आहे आपण म्हणलं या बैलगाडीच्या मागाने का लपून राहू हो मला तर वाटतं 100% ते इकडे येतीनच आणि जसे म्हणलं येते तसं काय करते काय नाही म्हणलं असं पाहिजे आहे ते पण म्हणलं हे पहा ते जर समजा म्हणलं कळबा पेटवायला येऊ लागले असन तर कळबा पेटवेपर्यंत म्हणलं हे पहा त्याला काहीच नाही करायचं पहिले म्हणलं त्याला कळबा पेटू द्यायचा ना आणि जसा कळबा पेटवला तसा जो त्याच्यावर म्हणलं भाषे चालू करायचे तेव्हा त्याला समजा ना हो तसं म्हणलं त्याच्या लक्षात नाही येत आणि मग त्याला विचारायचं सांगा तुम्हाला कोण पाठवलं म्हणून हो मग नाव सांगतेस ते आणि मग मला सर्वाले बोलावचं ना मग बोलावचं म्हणलं सर्वालेच. बहीण राजा गणेशराव कोणीतरी याचा म्हणलं आवाज येत आहे मी तर म्हणतो हे बा 100% तेच होईतो हो आता ते म्हणलं बॅटरी होय का मशाल होय म्हणलं हे पा ते तर काही म्हणलं दिसून नाही लागलं पण हे पहा 100% म्हणलं कोणतरी इकडे येत आहे एक काम करा वा बरं तुम्ही लपा बरं आपलं हे बबनराव होय का तेच लोक होय का म्हणलं हा दिसले का 1 मिनिट पाऊस राहिलो ना लोक तर म्हणलं दिसू लागले पण आता म्हणलं अंधारात त्याचे चेहरे दिसन का इतका दुरून हा दिसन का म्हणलं हा इकडे येत आपण ते हो हे पहा आपल्या गावराकडे येऊ लागले रे बारे तेच होय 100% तेच होय ना. अरे बा एवढ्या हात कोण येतं म्हणलं मराले ते म्हणलं 12-12:30 वाजता कोण नाही येत 100% तेच लोक होत बा आता आपल्याला म्हणलं बाबा ना भाषे घेणं झाले ना काही मस्त आहे बा असा झोळा त्याला भुक्क आहे ना मग समजा त्याले झिपऱ्या आवाज करू नको बरं इकडे येतील तर म्हणलं हे पा त्याचं काम म्हणलं करतील नाही म्हणजे त्याला आपल्याला रंग हात धराचा आहे म्हणलं धरा ठेवतो. अरे हो रे बा झिपऱ्या तर शांत राह बरं तू अरे त्या मायची कटकटले का आले रे अरे आपलं हे गणेशराव आले म्हणलं आले तिथं जा शांत राहा हेच होले का बापाले का हो हे तर म्हणलं काय बा पेटून द्या हिशोबात आले 100% हेच हो रे बा दिसला तेच होय सु आपलं हे सुक्का लुक्का होय पहिले का अरे च्या बहीण शिकण्याचा आवाज कोणी हाय का रे इथं रे सुक्का कोणी हाय का म्हणलं इथं अबे भोपाय सुताले का झिपऱ्या अबे चिकू नको ना लेखा बयाडा हा असं लेखा म्हणलं ते सापडन का म्हणलं आपल्याला गै बाण्याले का जास्त टाइमपास करण्यात काही मजा नाही लोक का पटोपट आपण म्हणलं एवढा कडबा पेटून देऊ आणि मग निघता ते बबनरावच्या घराकडे बाकीचं काम म्हणलं उत्तमराव करतेच. हो चाल बरं दे पेटून. अरे ती ह्या बहीणचा लुक्का सुक्का मारला घेईन ना मिळाले का लोक अब हे कसं काय रे बा इथं अबे पै लवकर पै अबे झिपऱ्या धर म्हणलं पाहू लागले ते धर वरच्या पायवर म्हणलं या सुक्याच्या पायवर वर भोस सुट झाले. अरे बापा रे मेलो रे अरे बाबा राव मारू नको रे बा रे अरे बा आम्ही नाही म्हणलं हे आपले दुसऱ्या माणसाने सांगितलं ना बा आम्ही काय म्हणलं हाना भाऊ ना हायकी करू नका म्हणलं लाट घाला माझ्या कंबळल्यात नी भुक्की मार त्याच्या नाकावर मार याला धर तुम्ही थांब सुक्याले हाणतो लात कंबळल्यात नी घेऊन मेलाले का अबे पक्याले का लात नको मारू ना अबे कंबरले का माझ्या कमरेत घ्या फाय रे बापा रे मला मारू नको रे बापा रे. आपलं हे गणेशराव तुम्हाला एक काम करा बा सरपंचाला म्हणलं लवकर फोन करा आणि बोलावून घ्या म्हणलं इथं बोलावून घ्या ना हो म्हणजे त्याला माहित पडलं पाहिजे त्याला मला माहित झालं पाहिजे गाई देते ते उत्तमरावची हा आणि त्याला नाव सांगा तुम्हाला कोण पाठवलं होतं नाव सांगा म्हणलं. अरे बापले का मिला हो सांगतो रे बाबा बबनराव नाव सांगतो म्हणलं उत्तमरावने पाठवलं मला आम्हाला हो त्यानं मला आम्हाला पैसे दिले होते ना हा त्याला मारा म्हणलं बा अरे का निरा आम्हालाच मारता का बाबा त्याला मारा ना त्याला द्या म्हणलं 100 रुपये चांगले. बोला सरपंच अरे काय झालं बापा हे एवढं म्हणलं अर्जंटमध्ये खायला बोलावलं काही म्हणलं असं समजलं नाही रात्र म्हणलं 1 वाजू लागला ना काही असं अर्जंटचं काम होतं का हो अरे पुन्हा भावा रंग्या काम म्हणलं अर्जंटच आहे ना भावा अरे ते उत्तमरावनं म्हणते ते 2 माणसं पाठवले होते म्हणते आपल्या याच्या वावरात नाही आपल्या बबनरावच्या ते आपलं सुक्का आणि लुक्का सांग राजा ते सापडले म्हणते आणि त्या दोघा जण त्या उत्तमरावचं नाव घेतलं म्हणते ना आता मला तिथं मला जा लागन तर मला धर्मसंकट मध्ये फसणं आहे का नाही आता तू सांग म्हणलं मी बबनरावकून बोलू का त्या उत्तमरावकून बोलू सांग ना आता मला जुलूम नाही का म्हणून म्हणलं मी तुम्हाला घेऊन चालतो ना म्हणजे पुरं गाव जर मला तिथं असलं समजा मला मग टेन्शन नाही राहत असं. अरे वा आपल्या तर मनासारखं झालं मारत्या साला जे काम म्हणलं आपण करायला पाहिजे होतं ते काम म्हणलं राजा या सुक्कानं म्हणलं लोकांना करून टाकलं. आता उत्तमरावले फटका बसते उत्तमरावले समजन ना आता हा लोकांच्या मनात कसं बोलते कोणाच्या कशा काळ्या करायच्या ते समजन ना तिला आता जाईन ना बाराच्या भावात उत्तमराव जमलेले का म्हणजे चांगलीच काळी मोडली ना उत्तमरावची.
समाची कटकट सांगा राजा काय करा आता समजा हे उत्तमरावने कोण समजा माणसं पाठवली असेल म्हणा अरे राजा हे उत्तमरावले म्हणलंय बा जराशी म्हणलंय बा ती भरे अकल नाही ना अरे जरा समजायला पाहिजे ना बाबा या दारूच्या नशेची म्हणलं उत्तमराव एवढा बिघडला ना हे बा लयच बिघडला म्हणलं ते पहिल्यासारखं उत्तमराव राहिलाच नाही बा अरे समजदारी बा जराशी नाही ना हा ते पैसा आहे आता पैसा बोलते ना अरे 2 पंचवार्षिक झाले म्हणलं सरपंच राहू लागला ना अरमान खाल्ला ना ते पैसा म्हणलं माणसाला शांत बसू देत नाही ना वांग मार्गानं आलेला पैसा म्हणलं ते उतूत करते ना माणूस त्या पैशानं अरे पण भावा या लोक सुखाले म्हणलं समजायला पाहिजे ना याचं काही काम नव्हतं ना म्हणलं तिकडे जायचं सांगा म्हणजे आता केवढे आली म्हणलं अई म्हणलं राजा आता इलेक्शन आहे तर हे म्हणलं पाबर आता लोक काय करायला लागले म्हणलं मला काय करावं राजा आहे पा तुम्ही चला म्हणलं तिथं हो आणि तुम्हाला म्हणलं बोल लागते बरं हा नाही तर मला तिथं जाऊन फक्त असे मठ म्हणलं असे उभे राहायचा ना तुम्हाला बोल लागतं म्हणलं मी काय एकटाच निस्तारू म्हणलं मी निस्तारू का अरे वा बोला तर लागणारच आहे म्हणजे गावाचा प्रश्न आहे ना म्हणजे अचानक म्हणलं गाव आपलं राजा डुबकीत जातं ना म्हणलं बोला तर लाग म्हणजे असं हे बरोबर नाही ना उत्तमरावचं म्हणलं काही काम होतं का माणसं गिनचं पाठवायचं अरे बबनराव राजा चांगला माणूस आहे ना बा हा चांगला माणसा सांगा जर म्हणलं समजा आता उत्तमराव जर असा वागत असेल तर मग आपल्यासारखं तर मग काही हायकीच नाही ना आपल्याला तर मग ते मारून टाकायला मागं पुढे नाही पाहायचा बहीण दिले का मारत्या तर भल्ली आग लावून देऊ लागला अबे मारत्या जरा शांत बसणं यातले का आपलं नाव नाही आलं पाहिजे ना भोपई सुत्या कायच करावं काय कसं सांगू रे कसं सांगू आपलं हे अबे हे मारत्या मुकार आहे ना मारत्या तुले काय करायला लागते मारत्या हा जास्त बोलू नको ना तुले लगा किती राहिलं का समजावून सांगू बे हा अबे म्हणलं कोण काय आहे म्हणलं समोरचा माणूस काय पहिले पाय जाणं भळा लेका निरा म्हणलं बोलाची करतं हा लेका जराशी अकर मला वापरा जाणले का बिन डोक्षाच्या बापा काय बोललो मी असं काय बोललो म्हणलं अरे गावाचा विषय असल्यावर म्हणलं आता सर्वांना बोलाच लागेल ना मी ग्रामपंचायतचा मेंबर हाव ना म्हणलं हा म्हणजे त्याच्यानं मग आपलं काही हक्क बनते ना बोलाचा अरे वा असं थोडी असते रे गावाचं म्हणलं निकालाला बोलाच लागत असते सरपंच म्हणलं काय ते काय एकटा वाईट होणार आहे का एकटा म्हणलं वाईट होणार आहे का पुऱ्या पंचांना म्हणलं तिथं बोला लागेल ना ग्रामपंचायतचे म्हणलं जेवढे काही मेंबर आहेत म्हणजे 5 का 6 आहेत यानं म्हणलं सर्वांना बोला लागेल ना हो बोलताय ते पहिले मला त्याचे भांडण निपटू ना का आपल्यात म्हणलं भांडण लावून घ्यायचं हे तर राजा म्हणजे ऐन म्हणजे हे बा अशा टायमात म्हणलं तुम्हाला बरोबर भांडण सुचते राजा बरोबर भांडण सुचते म्हणलं अरे इथं बोलत बसल्यापेक्षा राजा तिकडे पहिले चला ना पहिले तिकडे म्हणलं कापाकुपी व्हायच्या आधी झाला का ना आपल्याला मग आपला फायदा काय फायदा म्हणलं जाऊन चला बरं तिकडे पहिले इन होले का येईल मला आवडताना कोणीच नाही आहे कायच करावं राजा म्हणलं गावाच्या लोकांना मला 2-4 लोकांना फोन केले मी आता मला तेले बोलावं लागेल मी सांगितलं मला जे भेटन हे तेले मला घेऊन या काहून का म्हणलं म्हणजे जरा मोठं आहे ना हे राजा म्हणजे एवढा मोठा वाद मला काहीच नाही पाहिला बा मला म्हणजे या 5 वर्षात मग काहीच नाही पाहिला ना बहीण मग चला मग लवकर निघू ना चला घ्या पाहू सरपंच पहा म्हणलं आता हे जे म्हणलं 2 माणसं आहे लुक्का सुक्का हे म्हणलं कोणा पाठवले आता म्हणलं तुम्ही यायला विचारून घ्या ना आता म्हणलं पार्टीच्या दिवशी जर म्हणलं मी शिल्लक बोललो असतो तर म्हणलं पुऱ्या गावानं मला खराब म्हणलं असतं ना पण म्हणलं मी ऐकून घेतलं मुकरानं काहून का म्हणलं मला माहित होतं ना की उत्तमराव नालायक आहे म्हणून मी म्हणलं सरपंच हे बा नालायक नाही मी म्हणलं असे गलत कामं करत नाही ना आपलं हे उत्तमरावनं म्हणलं मला वावरात मी या 2 जणांना पाठवलं काय तर म्हणे बा हे आपलं बबनरावचा म्हणे निकाल कळबा पेटून दे म्हणे मी म्हणतो काय काम आहे उत्तमरावले म्हणलं हे असं झगडे लावायचं काय काम आहे बा जरा थांब ना 1 मिनिट मला त्याला विचारत होते जराशी म्हणलं त्याची विचारपूस करू दे ना म्हणजे त्याला कोणा पाठवलं काय पाठवलं बा समजा त्याला दबाव खाली पाठवलं का काय समजा असं पाहा लागेल ना निकाल म्हणलं पाहा लागेल ना आता एकट्याचं म्हणलं तुला ऐकून घेणं समजा असं जमणार आहे का आता ते मला समजा कळबा पेटवायला आलते का समजा मला चोरी करायला आलते आपल्याला हे थोडी माहित आहे आता दोन्ही स्वरूपात मला येईल शिक्षा तर मला होणारच आहे शिक्षा थोडी मला आता चुकणार आहे शिक्षा चुकते काय पहिले मला असं त्याला विचारपूस जराशी करू दे का रे बा लुक्का सुक्का काय म्हणलं एवढा संध्याकाळचं म्हणलं बाबांच्या वावरात कोणतं काम काढलं होतं तुम्ही हो बे आणि मला तुम्हाला कोण पाठवलं लवकर सांगा नाही तर बा एवढा मारी ना आणखी धना ठेवा म्हणलं एका मळ्याच्या लढ चालले का कोण तुम्हाला पाठवणार चला पटापट सांगा बरं जास्त म्हणलं डोकं खाऊ नका मला पहिलेच तर म्हणलं दिमाग गरम आहे आमची काहीच गलती नाही या बबनराव आम्हाला म्हणलं जा उत्तमरावनं पाठवलं राजे हो हे म्हणलं आम्हाला पैशाची लालच दिली आणि इकडे सांगितलं आम्हाला त्यानं म्हणे तिकडे जाय म्हणे त्या बबनच्या वावरात आणि त्याचा निकाल कळबा भेटून दे म्हणे तुम्हाला भरमसाठ पैसे देतो म्हणे मी आता आमच्या हाताला राजे कामही नाही म्हणलं पोटाले भाकरही नाही अकातली गाय काठी खाय आम्ही म्हणलं हे पा हाताला जे काम पडलं ते काम करतो राजा आमची काय चुकी आहे म्हणलं निकाल चुकी म्हणलं हे पा यात नाही उत्तमरावची आहे ना उत्तमरावची आहे म्हणलं त्याला धरा म्हणलं तुम्ही आणि जैलात टाकून द्या म्हणलं जैलात मी घ्या पाहो सरपंच ऐकून घ्या म्हणलं त्या दिवशी म्हणलं तुम्ही उत्तमरावची भल्ली गाई दे ना भल्लीच गाई देत जाय म्हणलं आणि आता तुमचं काय म्हणणं आहे म्हणलं उत्तमरावले म्हणलं पहिले इथं बलवाना उत्तमरावले इथं पहिले बोलावून घ्या त्याला म्हणलं जा विचारा हो त्याला जा विचारा शिवाय म्हणलं हे बा हे गाववाले म्हणलं घरी जात नाहीत ना हे घरी जात नाहीत ना अरे बलावा त्याला म्हणलं आल्याला झोडपे चालू करा
झोडपे चालू करा ना. हा असं ना म्हणलं राजा, गावात म्हणलं कोण सुरक्षित राहणार आहे, कोण म्हणलं सुरक्षित राहील. हा अरे हे म्हणलं आता लोकांना सुपारा देऊ लागला, पैशाचा म्हणलं असा अतिरेक करू लागला, म्हणजे लहान नाही झाली का याची, लहान नाही झाली का. एखादं म्हणलं गरीब माणसानं काय करावं, एखाद्या दादा म्हणलं मारून टाकायचं हवं ना. हा मारून टाकायचं हवं ना. मी तर म्हणतो याचं गावात राहणं कॅन्सल करून टाका ना. येले गावाच्या बाहेरच काढून द्या भोसडीच्या. नाही नाही झोडपेच पाहिजे त्याला समजायला पाहिजे ना. लगेच पेटव पाठव करेपर्यंत म्हणजे याची लहान नाही झाली का. हा उद्या म्हणलं हे आपल्याला सुपारा द्यायचा, आपल्याला म्हणलं सुपारा द्यायचा ना, म्हणजे हे असं जमलं नाही बा. हे गावात म्हणलं असे गुंडेगिरी म्हणलं जमत नाही ना. हे काय काय डॉन आहे का, हे डॉन आहे का म्हणलं हे म्हणजे बा ते मी तर म्हणतो त्याला गावात आहे ना बा तळीपार करून टाका बा. हो त्याची जमीन फमीन काय आहे ते म्हणलं निकाल ताब्यात निघा आणि त्याला तळीपार करून टाका ना. पा कसं आहे गावकरी मंडळी, दोन्ही पार्टीचं ऐकून घेतल्याशिवाय म्हणलं मला कोणता निर्णय नाही घेता येत ना. आता मी का म्हणलं का सामान्य माणूस आहो का. हा सरपंच या नात्यानं म्हणलं मला दोन्ही पार्टीचं ऐकून घ्यायला लागणार नाही का, घ्या म्हणलं लागणार नाही का, सांगा तुम्ही आता आहे का नाही. हा माय म्हणा काय बा समजा आता उत्तम रावला येऊ द्या आणि त्याला म्हणलं मला समजा ते 60 प्रश्न करायचे आहे, तेवढे प्रश्न झाल्याच्या नंतर समजा त्यातून काय निष्कर्ष निघते हो हे पहिले पाहा लागेल ना. आणि तेव्हा कुठं म्हणलं समजा कोणताही निकाल द्या लागेल, कोणताही निकाल द्या लागेल ना. हो एका हिशोबानं आता तुमचं बरोबरच आहे म्हणा. आता तुम्हाला तर समजा दोन्ही पार्ट्या सारख्याच आहेत, पण म्हणलं आज जर समजा आपलं बबनरावचं जर समजा नुकसान झालं असतं तर म्हणलं याची भरपाई कोण दिली असती. सरपंच साहेब म्हणले बा एवढ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या म्हणलं. हो काहून का म्हणलं मी तुम्हालाच मतदान केलेलं आहे, तर म्हणलं आमचा जे हक्क आहे समजा प्रश्न विचारायचा याचं आपल्याला उत्तर पाहिजे का समजा. मग काय केलं असतं बा, हानली मारली येते का म्हणलं, मग केलं काय असतं एवढं मला सांगून द्या म्हणलं. आता पागळा गावकरी मंडळी, वाऱ्यावरचे भारे बांधून म्हणलं काही मजा आहे का. असं झालं असतं तर तसं झालं असतं तर अरे बापा देवाच्या कृपेने म्हणलं सगळं काही ठीक आहे ना. काही म्हणलं पेटो पाठव हे तर म्हणलं कोणाची हानी काही झाली का नाही झाली. आता येईल म्हणलं शिवाडलं, आता हे सांगू राहिलं बा आम्हाला उत्तमरावनं शिवाडलं बा आहे ना. पण म्हणलं एकदा उत्तमरावले बोला लागेल का नाही. हा आता उत्तमरावला जागी जर म्हणलं तुम्ही असते, मी जर म्हणलं तुम्ही आज आधीचा फैसला दिला असता तर मला तुम्हाला कसं वाटलं असतं तेच माझं म्हणणं आहे. समजा आता उत्तमरावला येऊ द्या, तर स्वतः मला फक्त 2 शब्द बोलू द्या ना, त्याचं काय म्हणणं आहे काय नाही म्हणलं हे मला निकालात ऐकून घ्या लागते ना. हो तर मग येते काही म्हणलं उत्तमराव का गेला म्हणलं तिकडे पाहून. हा काऊन का मला त्याची चुकी आहे ना, म्हणून तर म्हणलं ते आला नाही. अरे बा 1 घंटा झाला ना आम्ही तर म्हणजे समजा हे उत्तमरावला म्हणलं का आता फोन गेला असं ना, फोन गेला ना सांगा. बोला गावकरी मंडळी कायसाठी बोलावलं बाबा इकडं. बहिणले का भरले लोक म्हणलं एका जागी आले तर बहुतेक का डबल मला सरपंचात नाही बनवत. हो म्हणजे आपल्याला पॉवरफुल माणूस या गावात नाही ना कोणताच. बोला उत्तमराव आले का. बरं मी काय म्हणतो, मला हे 2 माणसं कोण आहेत बा. अरे ती ह्या मायची खटखट. अरे बापरे बाप हे सापडले का. हे राजा खायच करावले का. झालं आता मला गावातून जा लागते रे बाबा रे, जा लागते मला गावातून. आपलं हे सरपंच म्हणलं आपलं हे कोण आहे म्हणलं हे माणसं आपलं म्हणजे वैकीचं नाहीत मामा आल्या. अरे हो सरपंच, अरे खोटं कायला बोलता हो. राजा म्हणलं तुम्हीच थांबायला पाठवलं इकडं, या बबनरावचा म्हणलं कळपा पेटून द्याले. अरे काय राजा लबाळा माणूस आहे रे. हा मुका बसणं सुका बहीण माय झाले का भल्ला लबाळा माणूस आहे चिंतू. अरे उत्तम रावले का तोच पाठवलं बे आम्हाला, आणि मला आम्हाला पैसे येतो दिले ना. हा लेका तूच तर म्हणे या बबनरावला म्हणे निकाल बरबाद करून टाकतो म्हणे, तुझा वाळका पेटून द्या म्हणे, घराला आग लावा म्हणे. तूच होय ना मला सांगणारा. घ्या म्हणलं सरपंच ऐकून घ्या. भल्ली गाई देत ना तुम्ही उत्तमरावची. घ्या आता काय करता काय म्हणलं, आता द्या त्याला पोलिसात द्या ना. आता चांगलं गजाळ करून टाका म्हणलं उत्तमरावले. हे त्या मायाची खटखट. उत्तमराव गलत काम केलं हो, लय गलत काम केलं राजा. आहेत असं काम नव्हतं करायला पाहिजे ना बा. एवढे म्हणलं तुम्ही राजा 2 पंचवार्षिक सरपंच राहिलेले माणूस, पण राजा हो डोकं नसल्याने काम केलं बाबा. आता घ्या तुम्हाला म्हणलं पोलिसाच्या हवाली द्या लागते. सांगा मी काय करू, मी काही करू शकत नाही हो. गावाचे वरिष्ठ नागरिक तुम्ही, पण राजा हो असं म्हणजे आता समजा जैलात जायचं काम पडतं तुम्हाला, सांगा काय करा. म्हणून म्हणते ते माणसाचे कर्म चांगले पाहिजे म्हणते. घ्या आज जर म्हणलं तुम्ही कर्म चांगले केले असते तर आज म्हणलं तुम्ही बाहेर राहिले असते ना. आता काय करता बरं. मी काय म्हणतो तुमच्या सभेत तुम्हाला काही बोलायचं आहे का. सरपंच अरे बाबा मी काय करू आता. अरे या उत्तमरावनं म्हणलं मला हे बा उपसवलं म्हणलं मला. हो त्याचा वाळका पेटून द्याले त्यानं म्हणलं महाविषय राजकारण केलं राजा म्हणलं पुऱ्या गावातनी. 17 ते 60 लोक म्हणलं मला येऊन भेटत जाय म्हणलं मला सांगत जाय. उत्तमराव म्हणे हे बबनराव तुमच्या विषयी मोठे प्लॅन करू लागला म्हणे. मग सांगा मी काय करू, म्हणून म्हणलं मी असं पाऊल उचललं राजा. एकदाचं मला माफ करून टाका हो सरपंच. म्हणलं पोलिसात देऊ नका राजा, खरंच नका देऊ हो. माय म्हणलं लहान लेकर आहेत ना. आता ताल नाही बसत उत्तमराव तुमचा. आता तुम्हाला जायला जात लागते हो. गलत काम केलं राजा. मी म्हणतो काही काम नव्हतं ना असं काम करायचं. सांगा काय करता म्हणजे केवढे आली हे सुद्धा जीवन खराब केलं तुम्ही. पाहिलं प्रेक्षक मंडळी असं असते. आज जर म्हणलं उत्तमरावनं गावातल्या लोकांच्या मनानं ऐकलं नसतं तर उत्तमरावला जैलात जायचं काम नसतं पडलं म्हणलं. तसंच आपल्या गावात म्हणलं असे 17 रंगाचे 17 लोक असते, तर यातनी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. असं वागा लागते. 17 लोकांचं ऐकायचं पण आपल्या मनाचं करायचं आहे ना. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि हो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण व्हिडिओ बनवायला भरपूर मेहनत लागते. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला बहुत सारी समजा प्रेरणा देऊ शकते आहे ना. तर चला मंडळी भेटू उद्या.